अध्यक्ष महोदय, आभारी आहे आपला. पुरवणी मागण्यांच्या संदर्भात सगळ्यांची नावं येऊन आरोग्य गेले. विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सगळ्या भाग सदस्यांची क्रमांक नावं येऊन गेले. 124 आता राहिलेल्यांचं क्रमांक एक दोन 89. राऊंडमध्ये संख्या खूप आहे. मी पहिल्या कमी करतो आणि लगेच पूर्ण करतो. या निमित्तानं आभार व्यक्त करतो की त्यांनी 32,88,00,000 रुपये हे आपल्या असणाऱ्या कंत्राटी खर्चासाठी दिले आणि त्या कंत्राटी खर्चाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या असणारे वेगवेगळे कंत्राटी कर्मचारी असतील, त्यांच्या असणारे इतर सहकारी असतील व साहित्याला या निमित्तानं अनुदान देण्यामध्ये आपण यशस्वी ठरत आहोत. आज मी या निमित्तानं पुरवणी मागण्याच्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण आशाताई कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवलेले आहे, ज्या पद्धतीनं आपण अंगणवाडी सेविकांमध्ये मानधन वाढवलेलं आहे, त्याच पद्धतीनं अर्धवेळ स्त्री परिचारिका म्हणून सुद्धा एक घटक आहे की जो उपकेंद्रामध्ये एका ANMच्या बरोबरीनं काम करत असतो. गावामधल्या असणाऱ्या सगळ्या ज्या काही नॉर्मल प्रसूत्या आहेत त्या प्रसूत्या या अर्धवेळ स्त्री परिचारिकांच्या माध्यमातूनच होत असतात आणि म्हणून त्यांचं असणारं जे मानधन आहे ते जे 3,000 रुपये आहे ते 8,000 रुपयेपर्यंत करण्याच्या संदर्भातली मागणी मी ह्या आपल्या मागणी इथं करतो. आणि त्याचबरोबर इथं या निमित्तानं आपल्याला विनंती करू इच्छितो की आपले असणारे 108 ॲम्ब्युलन्सचे हे सगळे ड्रायव्हर्स आहेत, त्या ड्रायव्हर्सना सुद्धा खूप कमी मानधन मिळतं. आणखीन माझ्या माहितीप्रमाणे गोल्डन आवरमध्ये हे ड्रायव्हर जे काम करतात तसं कुणीच करत नाही. म्हणून त्या निमित्तानं आपण निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त निधी द्यावा. बाह्य स्रोत ह्या बाबतीत जो आता मगाशी मुनगंटीवार साहेब पण बोललेले आहेत, अन्य असणारे आमचे सर्व सदस्य बोलत आहेत की बाह्य स्रोतातून जे आपण कर्मचारी नेमतो त्यांचे आपण मानधनं जवळजवळ 9-9, 10-10 महिने देत नाही. ती मानधनं दर महिन्याला मिळावीत अशा पद्धतीचं नियोजन सरकारनं केल्याबद्दल सरकारचं इथं या निमित्तानं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपला असणारा दुसरा बाब क्रमांक आपले सार्वजनिक आरोग्याची आहे 127 पृष्ठ क्रमांक 91. त्यामध्ये आज खऱ्या अर्थानं आपल्याला या निमित्तानं शिराळा तालुक्यामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन व्हावं, तिथं उपजिल्हा रुग्णालय व्हावं, शिराळ्यामध्ये आमचं एक ट्रॉमा सेंटर व्हावं, तिथं एक CT स्कॅन युनिट बसावं आणि त्याचबरोबर कुरळपमध्ये जी आमची मदर PHC आहे तिलासुद्धा त्यानिमित्तानं अपग्रेड करून उपजिल्हा रुग्णालय करावं. याचबरोबर अन्य असणाऱ्या सर्व सदस्यांच्या बरोबरीनंच आमची विनंती आहे की सर्वायकल कॅन्सरचा खूप मोठा धोका ग्रामीण भागामधल्या महिलांना आहे आणि त्यासाठी HPV वॅक्सिन्स मोफत देण्याच्या संदर्भातलं नियोजन सरकारच्या माध्यमातून व्हावं. आदरणीय अध्यक्ष महोदय, एकच फक्त आपल्याला विनंती इथं करतो की अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून जी आपली उत्पन्न मर्यादा आहे ती 44 वरनं 75,000 करावी. शिवभोजन थाळीची आपली असणारी जी काही प्रलंबित देयक आहेत ती देयकं देऊन ती पुनर्वत चालू व्हावी. आणि त्याचबरोबर अन्न सुरक्षा योजनेतील लोकांना जो आपला आयुष्यमान भारत कार्ड देण्याच्या संदर्भातलं नियोजन आहे, अनेक केशरी कार्डधारकांना त्या माध्यमातून तो लाभ मिळत नाही, तो लवकरात लवकर देण्यात यावा अशा पद्धतीची इथे या निमित्तानं आपल्याकडे विनंती करतो आणि ह्या आपल्या असणाऱ्या पुरवणी मागण्यांना मी इथे या निमित्तानं पाठिंबा देतो. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग पान क्रमांक 89 ते 95, बाब क्रमांक 124 ते 33 यामध्ये उमरगा आणि लोहारा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी मुख्यतः या ठिकाणी पुरवण्या मागतो आहे. उमरगा शहरासाठी 100 खाटांचं महिला रुग्णालय प्रस्तावित आहे, त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी जागा अपुरी आहे. उमरगा शहरात दुसऱ्या सरकारी दवाखान्याची किंवा जुन्या सरकारी दवाखान्याची जागा जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि नगरपालिका यांच्या वादात सापडली आहे. हा वाद मिटवून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आदेशित करून 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी जागा वापरण्याची परवानगी द्यावी. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी. पुरेशा प्रमाणात रेबीजच्या आणि इतर लशी उपलब्ध करून देण्यात याव्यात. ॲम्ब्युलन्स सेवा सक्षम करावी. त्यांची संख्या मर्यादित आहे, ती संख्या वाढवण्यात यावी. यावर कंत्राटी वाहकांची नियुक्ती केली आहे, त्यांचे मानधन वाढवावे व ते मानधन नियमित करावे. पुरवठा विभागाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे धान्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. अनेकदा आम्ही त्याचा पंचनामा केलेला आहे. ग्रामीण भागातील जनतेला धान्य पुरवठा अशा निकृष्ट पद्धतीचा होत असेल तर याचा फायदा काय
यासाठी योग्य ते नियोजन करावे. पुरवठा विभागाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या व अनुदानित शाळांमध्ये जो धान्य पुरवठा केला जातो तो धान्य पुरवठा देखील निकृष्ट दर्जाचे दिसून आले आहे. याचसोबत फोर्टिफाईड तांदूळ म्हणून जो प्रकार आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याचं मार्गदर्शन व्हावं. नियोजन विभागाच्या संदर्भात बोलत असताना पान क्रमांक 86 बाब क्रमांक 121 निवडणुकांच्या पूर्वी सणासुदीला सरकारने स्वतःच्या नेत्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो टाकून आनंदाचा सीधा मोठा गाजावाजा करून वाटला. निवडणुका संपल्या आणि प्रचंड अशा बहुमताचे सरकार सत्तेत आले. गरज सर्व या ठिकाणी पुरवण्या मागण्या 2025-26 बाब क्रमांक 130 आणि पृष्ठ क्रमांक 93 राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पायाभूत सुविधा देखभाल या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये पाचोडमध्ये आपल्याहून नॅशनल हायवेवरती गाव आहे. त्या ठिकाणी 50 खाटाची आपण प्रशासकीय मान्यता दिली, पण त्या ठिकाणी इमारतीसाठी अजून निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला नाही. त्याचा प्रस्ताव देखील या ठिकाणी शासन दरबारी आलेला आहे. तर 50 बेडेसाठी त्या ठिकाणी इमारतीसाठी निधी मिळावा. आणि तसंच पैठण हे ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी पैठण शहरामध्ये पर्यटक असतील, भाविक असतील, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात. पण पैठण शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी नाही आहे. आणि पैठण शहर हे पर्यटकाच्या दृष्टिकोनातून, भाविकाच्या दृष्टिकोनातून नाथ महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ आपेगाव आहे. तर त्या ठिकाणी 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय पैठण शहरामध्ये मंजूर करावे ही आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदयाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बकान साहेब. अध्यक्ष महोदय, 3 तासाने का होईना बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणीवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. बाब क्रमांक 127 पृष्ठ क्रमांक 91 या अनुषंगाने मी शासनाचे लक्ष देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघासह वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांकडे लक्ष वेधू इच्छितो. आमच्या परिसरातील पुलगाव देवळी ग्रामीण रुग्णालय व परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध पदे दीर्घ काळापासून रिक्त आहेत. विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, औषध तज्ज्ञ तसेच रेडिओलॉजिस्ट यांच्या कमतरतेमुळे स्थानिक पातळीवर सर्वसमावेशक उपचार सेवा उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहे. अनेकदा रुग्णांना मोठ्या शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये रेफर करावं लागते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अध्यक्ष महोदय आर्थिक फटका बसतो. आणि त्यामुळे आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम एक हॉस्पिटल आणि सावंगी एक हॉस्पिटल असे 2 मोठे हॉस्पिटल आहे. पण सावंगी अदानीला गेल्यामुळे त्या ठिकाणी जी सुविधा आहे ती महाग झालेली आहे आणि सेवाग्रामच्या हॉस्पिटलला अजिबात सुविधा नाही आहे. त्या ठिकाणचं मॅनेजमेंट अगदी रफ झालेलं आहे आणि दर महिन्यामध्ये त्या सेवाग्रामच्या हॉस्पिटलच्या पुढे कुठेतरी पेंडॉल पडलेला असतो. सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सेवाग्रामचं हॉस्पिटल जरा चांगल्या याच्यामध्ये होतं, पण आता एकदमच खतम झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये असणारे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुविधांची खूप कमतरता असल्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माता बाल आरोग्य सेवा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन उपचार व्यवस्था आणि निदान साधन सामुग्री यासाठी आवश्यक उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. टेलिमेडिसिन प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवून तज्ज्ञ सल्ला ग्रामीण स्तरावर पोहोचविणे गरजेचे आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे वायगाव येथे आरोग्य केंद्राची इमारत झाली आहे, पण त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. क्वार्टर झाले आहे, पण त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था झालेली नसल्यामुळे कर्मचारी त्या ठिकाणी राहण्यासाठी असमर्थ आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी तात्काळ व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यामुळे ती व्यवस्था त्या ठिकाणी करावी. अध्यक्ष महोदय, 2च मिनिटं घेतो.
त्या ठिकाणावर पेशंट रेफर करण्याचे काम होत असते. त्यामुळे पुलगावला जे आमचं ग्रामीण रुग्णालय आहे त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय मी विषय मांडला होता. त्याच्यावर अजूनपर्यंत काही झालेलं नाही. त्याची दखलसुद्धा या ठिकाणी घेण्यात यावी. आणि अध्यक्ष महोदय एक विषय पुन्हा या ठिकाणी मांडू इच्छितो की अन्न नागरी पुरवठाच्या मागणीच्या संदर्भामध्ये बाब क्रमांक 91 अध्यक्ष महोदय 2च मिनिटं पृष्ठ क्रमांक 67 मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशन वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने विचार करावा. अत्यंत अल्प कमिशनमध्ये काम करीत असल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणं कठीण होऊन आलेलं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयावर सुद्धा गंभीरतेने विचार करावा. बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. भोंगळे साहेब. अध्यक्ष महोदय, सन 25-26 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर बोलायसाठी उभा. अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग बाब क्रमांक 91, नियोजन विभाग बाब क्रमांक 121 आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 124. अध्यक्ष महोदय, आपल्याला नवीन रेशनचे आपण कार्ड वितरित केले आहे आणि इष्टांक नसल्यामुळे त्या ठिकाणी नवीन लोकांना रेशन मिळत नाही. तर माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर जे नवीन रेशन कार्ड धारक आहे त्यांना आपण धान्य उपलब्ध करून द्यावं. नियोजन विभागाअंतर्गत अध्यक्ष महोदय, आमच्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये 1770 कामं झाले आहे आणि यासाठी 11,43,00,00,000 रुपयाचा निधी शिल्लक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की वैयक्तिक लाभाची योजना आहे ज्याच्यामध्ये घरकुल आहे, गुरांचे गोठे आहे, सिंचन विहिरी आहे, तर यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जिवती तालुका माझ्या राजुरा मतदारसंघातला आकांक्षित तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय नाही. त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरचं काम पूर्ण झालं आहे. पहिल्या मजल्याच्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. माझी विनंती आहे की या बजेटमध्ये आम्हाला जिवती जो आकांक्षित तालुका आहे त्याकरिता ग्रामीण रुग्णालयासाठी पहिला माडा मंजूर करून द्यावा. यासोबतच गटचांदूर जे आमचं ग्रामीण रुग्णालय आहे, मोठं औद्योगिक शहर आहे, त्या ठिकाणी दवाखान्याची जागा अपुरी पडत आहे, तर त्या दवाखान्याचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. तर गटचांदूर करता नवीन वाढीव ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा मंजूर करणे आवश्यक आहे. कोरपना ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था आहे, त्या ठिकाणी त्याला स्मार्ट रुग्णालय करण्याकरता शासनाने निधी द्यावं. यासोबतच जिवती तालुक्यातलं मांडवा आणि वणी या PSC मंजूर आहे, पण त्या ठिकाणी इमारत नाही. त्या 2 ठिकाणी इमारत मंजूर करावा. आणि पाटण PSCची इमारत त्या ठिकाणी पाटण PSC मंजूर झाली आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण आम्हाला इमारत मंजूर करून द्यावी विनंती आहे. सोबतच NHMचे जे कर्मचारी आहे, गेल्या 20 वर्षापासून ते कर्मचारी आहे, त्यांना आपण स्थायी करण्याचा निर्णय केला होता, परंतु अजूनपर्यंत NHMच्या कर्मचाऱ्यांना आपण स्थायी केलं नाही. त्यांना लवकरात लवकर स्थायी करावा. आणि शेवटचा मुद्दा, जे कंत्राटी अधिकारी कर्मचारी ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये आहे, त्यांचे मात्र पगार हे नियमित होत नाही. गेल्या 4-5 महिन्यापासून त्यांचे पगार शिल्लक आहे. आपण त्यांना लवकरात लवकर पगार देऊन त्यांना त्यांची सेवेची संधी द्यावी ही विनंती. आपण मला संधी दिली, बेल वाजायच्यात. आपले आभार. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणीवर चर्चेकरिता मी उभा आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग पृष्ठ क्रमांक 89 बाब क्रमांक 124. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील मगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून 2 वर्षे झालेली आहे, परंतु सदर रुग्णालयाचा दर्जा वाढूनसुद्धा सदर उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधेचा अभाव आहे. रुग्णांच्या उपचाराकरिता अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे. तसेच अध्यक्ष महोदय, सदर उपजिल्हा रुग्णालयाची 50 खाटीच्या इमारती बांधकामाला शासनाकडून प्रशासकीय मंजुरात मिळालेली आहे, परंतु त्याला लागणारी 42,44,00,00,000 रक्कम मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. तरी सदर उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची या बजेटमध्ये रक्कम ताबडतोब मंजूर करावी अशी मी आपणास याद्वारे विनंती करीत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय मगरुळपीर येथे रुग्णांना स्थलांतरित करण्याकरिता केवळ एकच 102 क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. ही अधूनमधून नादुरुस्त राहत असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी आपणास अकोला अथवा वाशिम येथे किंवा खाजगी रुग्णालयात स्थलांतरित करावयाचे असल्यास नियमित रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध नाही. तसेच माझ्या मतदारसंघातून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडला गेल्याने
सदर महामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या दृष्टिकोनातून येथील उपजिल्हा रुग्णालयास अत्याधुनिक कार्डियक वाहन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत लवकरात Conclude करा. लवकर कारवाई करावी अशी आपणास विनंती करतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी खूप खूप सन्माननीय धन्यवाद. सदस्य आभार. गोपीचंद पडळकर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्यासाठी मला संधी दिली. नियोजन विभाग बाब क्रमांक 121 पृष्ठ क्रमांक 86. अध्यक्ष महोदय, डोंगरी भागामध्ये समावेश करावा म्हणून मागणी होती. मागच मी या तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्यावरती एका अध्यक्ष कमिटी पण नेमली होती आणि त्या कमिटीनं काही गावांचा समावेश केला. परंतु जत तालुक्यातील रामपूर, येळदरी, खलाटी, वाशान, कंटी, हिवरे, बेवनूर, थायराव, येळवी, टोनेवाडी, मोकाशेवाडी, बागलवाडी, वायफळ, बनाळी, अंतराळ, कोळगिरी, माडग्याळ, लकडेवाडी आणि खानापूर तालुक्यातील गोरेवाडी, जखीनवाडी, पोसेवाडी, मोही, सेडगेवाडी, सुलतानगादे, रामनगर, करंजे आणि आटपाडी तालुक्यातील झरे, पडळकरवाडी, खरसुनी, काळेवाडी हे नियमात बसत असताना सुद्धा डोंगरी विकासमध्ये यांचा समावेश केला नाही. माझी विनंती आहे आपल्याकडं, हे निकष पूर्ण केलेली गावं आहेत तर यांचा तात्काळ सरकारने डोंगरी विकास योजनेमध्ये समावेश करावा. सार्वजनिक आरोग्य बाब क्रमांक 124 पृष्ठ क्रमांक 89. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि 10 आरोग्य केंद्रामध्ये 20 MBBSची पदं मंजूर आहेत. अध्यक्ष महोदय, 20 पदं मंजूर असताना फक्त 4 MBBS डॉक्टर आहेत, 16 BMS डॉक्टर तिथं दिलेले आहेत. ही पदं कधी देणार आहेत? सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार करावा, कारण 160 किलोमीटर सांगलीपासून हा जत विधानसभा मतदारसंघ आहे. माझी विनंती आहे, ही जर पदं सरकारला देता येत नसतील तर आमच्या जत तालुक्याचा अतिदुर्गम भागामध्ये समावेश करावा. अतिदुर्गम भागात समावेश केला तर मला सगळी पदं मिळून जातील. दोन्हीपैकी एक कुठलाही विचार करावा. दुसरा विषय आहे, आमच्या कुंभारी दवाखान्याचं काम पूर्ण होऊन 1 वर्ष झालं आहे, अजून त्याला पदं मंजुरी होत नाहीत. इमारत बांधून तयार आहे, तात्काळ पदं मंजूर करून हे कुंभारीचं प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावं, ही दुसरी माझी मागणी आहे. 108 रुग्णवाहिका कमी आहेत आणि त्या रुग्णवाहिका आता नवीन काहीतरी आराखडा तयार करून त्या रुग्णवाहिका द्यायचं आहे असं सरकारचं धोरण आहे. तर तात्काळ ती रुग्णवाहिका द्यावी आणि संक तालुका जत ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव सचिवांच्याकडे आला आहे, तात्काळ त्याला मान्यता द्यावी एवढी विनंती आहे. धन्यवाद, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली.